दादाच्या लग्नानंतर नर्मदा वहिनी मला आणि परशुला ओवाळायची. ती नसतानाची ही पहिली दिवाळी. पण ती उणीव तू भरून काढलीस. मलाही तुमच्या रूपाने भाऊ मिळाला. नाहीतर इतकी वर्ष मी शंभू महादेवालाच ओवाळायची. मग ओवाळणी कोण द्यायचं? नवसाई का? अहिल्या, दिवाळी हा आनंदाशी निगडीत सण आहे. आनंद आपण त्यात न पडलेलं बरं. माझी पोरगी कशी आहे? चिकनी आहे. म्हणजे आनंदात आहे हो, सुखात आहे एकदम. आणि काय पाहिजे? बाबा नमस्कार करते. सुखी राहा. एकटे झाला, आई नाही आली? नाही, ती नाही आली, पण तिने तुझ्यासाठी फराळाचा डबा पाठवलाय आणि जावई बापूंसाठी आवडतात म्हणून बेसनाचे लाडू पाठवले आहेत. फक्त मोठं आहे म्हणा, आम्हाला नाही वाटते. अहो, तुमच्यासाठी बी आहेत. घ्या ना साहेब. अरे लाडू. राजन कुठे आहे? साहेब, कशाला तर गुन्हेगाराच्या नादी लागताय? काय मला गुन्हेगार, गुन्हेगारी हे सगळं खूप समजून घ्यायचंय. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही किल्लेदार म्हटल्यावर तुम्हाला कोण अडवणार? हवालदार. येस सर. साहेबांना घेऊन जा राजनकडे. हा अन्याय ज्यांनी केलाय त्यांना असंच सोडून देणार? वामन साहेब खूप काहीतरी करावं असं मलाही वाटतंय. मला माहिती आहे मी एकटा काहीही करू शकणार नाहीये. तू एकटाच खूप काही करू शकतोस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. आणि या वेळेला माझ्यावरही विश्वास ठेव. त्या दिवशी राजन का नाही आला? त्या दिवशी काय झालं तिथे पांडुरंगालाच ठाऊक. कुठे असेल तो? कुठं म्हणजे असेल की आज न उद्या येईल तो. सुखरूप असेल ना? असेल ना म्हणजे आहे ना, असेल सुखरूप. सुखरूप. असं काही घडलेलं नाहीये ना ज्यामुळे भविष्यात आपण सगळेच अडचणीत येऊ? आईने फराळाचा डबा पाठवलाय. तुमच्यासाठी बेसनाचे लाडू पण पाठवले. पण मी बाबांना सांगितले ते काही खाणार नाहीत म्हणून. हे तुझं तूच ठरवलंस? हो, म्हणजे नाही, म्हणजे मला वाटलं लाडू तुम्ही खाणार नाही. बेसनाचे लाडू हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. हे नाही सांगितलं वाटतं आत्याबाईंनी? खरंच माझी आई खूप भारी लाडू करते. भारी म्हणजे भारीला काय म्हणतात? छान. माझी आई खूप छान लाडू करते. तुझ्यासाठी आणू का एखादा छानसा लाडू? नको, एक भारी लाडू घेऊन ये.